सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिवरी येथील धोंडीबा अण्णा राजगे नाना यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी विलास जगदाळे महाराज यांची कीर्तन सेवा झाली। नानांना त्यांच्या संसाराला साथ दिली ती त्यांची पत्नी हिराबाई यांनी। नानांना शिवाजी, भिवा, बाळूताई, शालन, शाळूबाई, वंदना आणि जनाबाई अशी मुलं आहेत। अतिशय कष्टानं नानाने संसार उभा केला। आपुलकी, प्रेम, जिव्हाळा अशी ही त्यांची शिदोरी होती। खरं तर नानांनी खूप माणसे कमावलेली आहेत। आपुलकीचा एक अखंड धागा निर्माण केलेला आहे। नानांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विलास जगदाळे महाराज यांची असलेली ही कीर्तन सेवा आता आपण ऐकूया। नारदाने सांगितलं, जर तुला वाटत असं ना राम लंकेमध्ये तुला मारावं वाटत असं ना तर तुला काहीतरी त्याचा गुन्हा करावा लागेल। आणि असा तसा ऐकताय का, असा तसा गुन्हा करून राम लंकेमध्ये येणार, मोठा गुन्हा करावा लागेल। कोणता गुन्हा? मागाशी सांगितलेला, इथे लक्षात परत सांगणार नाही, रिपीट करणार, वेळ जाणार आहे। मागास सांगणार गुन्हा काय केला? नारदाने सांगितलं म्हणून रावणानं रामाची सीता, पण सीता गेली का? प्रश्न आहे मोठा। अहो, ज्या धनुष्य ज्याने उचललं, परशुरामाचं धनुष्य जे रावणानं उचललं नाही बघा, ते सीतेनं त्याचा घोडा केला होता आणि ते धनुष्य पण लावला। मग जे धनुष्य रावणाला उचललं नाही, जिनं घोडा केला, ती सीता रावणाला गेलीच कशी? प्रश्न आहे ऐका। सीता गेलेली नाही, ध्यान त्या नेता पण आलं नाही, पण सीता कोण होती? एक भक्त होती। आणि भक्त असल्यामुळं वास्तविक सीतेला वनवास होता का? नव्हता। पण सीता वनवासाला का आली? तर आपल्या पतीची सगळी सेवा आपल्याला करायला मिळावी म्हणून सीता आली। अयोध्येमध्ये असताना सगळ्या सेवा वाटलेल्या होत्या, त्यामुळं सीतेकडे कुठली सेवा येत नव्हती, म्हणून सेवा करणं का ते पण निश्चिम भक्तीला म्हणायचं। सीता भक्त होती आणि भक्त आहे सीता ना। सीता गेली नाही, सावली रूपाने गेली आणि सीता त्याच ठिकाणी गुप्त झाली। पण तुम्हा आम्हाला रावणानं सीता, मोठा गुन्हा रामाचा केलाय आणि सीतेकरता मागाचा सगळा इतिहास केला। आणि राम वनवर भटकत त्या सुग्रीवाची मैत्री केली आणि रावणावर गेला आणि रावणाचा पराभव करण्याचा प्रतिकार बघू जाऊ द्या मला हे सांगा। पण त्याचा भाऊ कोण? रावणाचा भाऊ खरोखर राम आले त्यावेळेला शेपटीनं कडकडून मिठी मारली, ओळखलं नाही रामाला। रामानं शेपटीला विचारलं, कोण तू? मी अशी, तू कोण? लक्ष्मण। राम म्हणजे तुझीच वाट पाहतो। माझ्या गुरुनं मला 60 वर्षापासून सांगितलं, एक दिवस तुला राम भेटले। शेपटीनं आपल्या झोपडीमध्ये फुले टाकले, शेपटीमध्ये दिलेलं आहे आणि शेपटी आता काय करतात? रामाचं पाय धुणार आहे, पाय ऐका, देवाची पूजा करते। पण शबरीला रामाचं पाय धुण्याकरता पात्र नव्हतं। ऐका, शबरीला रामाचे पाय धुण्याला पात्र नव्हतं, पण शबरीची पात्रता होती। ऐकलं का नीट? आमच्याकडं पात्र आहे, पण आमची पात्रता तुम्ही म्हणा, आम्ही काय रे? त्या शबरीनं आपल्या डोळ्यातील आसवानं रामाचे पाय धुतले, रामा दर्शन घेतलं आणि रामाने त्या शबरीला विचारलं, माझ्या पत्नीचा शोध कसा लागेल? त्यावेळेला सांगितलं, जा म्हणते आमच्या पर्वतावर वाऱ्यानं त्याची बायको पडली, तुझी रावणानं पडली, तू त्याला सहाय्य कर, तो तुला सहाय्य केलं। हा मार्ग कोणी दाखवला? शबरीनं दाखवला। शबरी 60 वर्षाची, केस पिकली, दात फळवेर खाली होते आणि शबरी रामाच्या मांडीवर पुसत दिले। शबरी काय सत्ताला काय देऊ म्हणले? रामा म्हणले, काही नको मला, काही नको मला, फक्त आता आहे ना तुझ्या मांडी उस आहे ना, तुझ्या मुखाकडे बघते ना मी, रामा मुखामध्ये काय याच ठिकाणी मला माझ्या गुरुकडे पाठव म्हणजे झालं।
रक्षण केलं आणि शेवटी लंका लंका बनव दिली. पण रावण मेला. ह्यातलं मरण कुणाचं चांगलं मला सांगा. रावणाचं. आणि म्हणून रावणाचं भाग्य सगळं उधरलं. आणि हा जो बिभीषण आहे ना तो रामाच्या हातनं मेला. बसला राज्य करी. म्हणून महामूर्ख. महामूर्ख कोण? शहाणा कोण? मग असं आहे. आणि शेवटी आता सगळ्यांना माहित आहे रावण गेला. काय केलं? पूल बांधला. सगळं लंकेमध्ये राज्य दिलं. सगळं रावणाला मारलं. रावण पडलं नाही. आणि पडलेलं असताना हो लक्ष्मण आणि राम जवळ गेले. कुणाच्या? रावणाच्या. आणि लक्ष्मण विचारतोय ए रावणा अरे विजय कुणाचा? काय विचारतोय? अरे विजय कुणाचा? हा रावण म्हणतोय पट्ट्याचा विजय. पट्ट्याचा. कोण म्हणतोय? खरं का? खरं ना? अगदी खरं का? अरे तुझं मला दर्शन व्हावं. तुझं मुखामध्ये नाव येताना तुझ्या मांडीवर तुम्ही माझ्या लंकेत येऊन मला मारलं. माझा उद्धार झाला. माझा उद्धार नाही माझ्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार केला. आणि म्हणून रामराम म्हणता जावं माझा प्राण. याची कृपा दान कृपा दान या शब्दाचा अर्थ एकदा दिला 17 दान. दान संपले. भूदान गोदान रत्नदान सुवर्णदान कन्यादान पण संपलं. का करतोय कोणी? फक्त दान करतोय. एक दान करताना तुम्ही सगळे करावंच लागतं ना. सांगायला पाहिजे का? सांगितलं लक्षात येतं का? तेव्हा बोटाला शाय लावून घेता ना. नाव काय? एकदा दिलं की 5 वर्ष जाऊ दे. त्याला म्हणायचं दान.